नमस्कार मंडळी, मी रचना. आज मी बनवणार आहे वालाच्या शेंगांचे दाणे काढून वांगी घालून भाजी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एका भांड्यामध्ये वाटण करून घ्यायचे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि सुकं खोबरं घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. चला मग आता भाजीची तयारी करू. त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, तो बारीक कापून घेते. एक टोमॅटो बारीक कापून घ्यायचा. तर गॅसवरती कुकर ठेवला मी. त्याच्यामध्ये 1-1.5 पळी तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आणि 1 पाव चमचा असा हिंग आपल्या अंदाजाने घालायचा. त्याच्यानंतर 7-8 पानं कढीपत्ता घालून घ्यायचा आणि एक बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यायचा. कांदा हलका गुलाबी झाला की मग चवीनुसार मीठ घालायचं आणि हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर बारीक चिरलेलं 1 टोमॅटो घालून घ्यायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण आहे, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, ते घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर त्याच्यात हळद आणि लाल मसाला चवीनुसार घालून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आपण वालाचे काढलेले ते दाणे घालून घ्यायचे आणि चांगलं हलवून 1 मिनिटभर. नंतर वांगी कापलेली घालायची आणि त्याच्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं ते मी घालून घेतलं आहे. थोडंसं वर पाहिजे तर घालायचं आणि कुकरला झाकण लावून 2-3 शिट्या काढून घ्यायच्या. ही भाजी चपाती बरोबर वगैरे छान लागते. बनवून बघा. धन्यवाद.